लक्ष्मीची कहाणी मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी व लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाचे अधिष्ठाचे सौराष्ट्र देशाचे मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगरात एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुख देत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होती. नाव चांगलं पण स्वभावानं अहंकारी. मागील जन्मी ती एका वेश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणाला वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती आणि रानातून तिथं गेले. तिथल्या सुवासिनी त्या करीत होत्या. लक्ष्मीचं व्रत तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिथंही व्रत केलं. दुःख विसरले, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबाला विसरली. तोऱ्या ताट्यानं फुगली. दासींना रागवली. एकदा काय झालं, देवीच्याच मनात आलं, राणीचं आपलं भेटावं, मागच्या जन्मीचं आठवण करून द्यावी. ओळखते का ती बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाचे कौतुक करीत तिने लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्याचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली आणि मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत राणीने भेटायला आली. तिथं आरोळी दिली. अरे आहे का घरात कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हणाले, म्हातारी दारात दिसली. तिने विचारले, कोण ग तू? आलीस कुठलं? काय आहे काम काढलं? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले राणीला भेटायला. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशाला भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उन्हा बोलतील. त्यांच्या सख्याने तुला हसतील. तू जरा आडोशाला बेस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली. मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला माजली. माणुसकी विसरली. दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं होतं. तिथं ते गेलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांची मुली त्या मैत्रिणी म्हातारी, गरीब आणि भिकारीन. तिला कोणाला विचारलंय, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हा ती डोळे उघडले जातील. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडत म्हणाली, हे व्रत मला सांगा, मी ते नियमानं करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकत निघाली. तोच माडीवरून राणीच्या कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीला निरोप घेऊन म्हातारी निघणार. तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ये थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घरं काही नाही दिसली तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दाराशी लक्ष्मी व्रत केलं दिसली तुला? म्हातारीला संतापाने नगरात डोळे फिरवले. कपाटावर आळ्या आल्या. ती सरळ घराबाहेर पडली. दासीने लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेला. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रत सुरुवात केली. सगळे नेम धर्म पाळले. 4 गुरुवारी केले. लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झाले. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर, त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेच्या राजवैभव मिळाला. हात होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानात संसार चालू होता. भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणीचं मात्र भाग्य बदले. शत्रूने राजावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य बुडालं. सुरचंद्रिका राणी पद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरू लागले. राणीने कष्टाचे दिवस काढत होते. भद्रश्रवाच्या कन्याला भेटावं असं वाटलं. ती एकदा निघाला. चालत दमला. नदीकाठाच्या विश्रांतीसाठी थांबला.
नदीकडे येताना राणीला दासीचे भद्रशवाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधर राजानं माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला. सासऱ्यानं घरी आणला. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांना काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आपण परत जावं. जावायचा तसं त्याने सांगितलं. मुलींना निरोप दिला. जावयाने मोहरा भरलेला हंडा नौकऱ्याकडे देऊन राजाबरोबर पाठवला. राजा घरी आला. चंद्रिकेला भेटला. हंडा भरून ते आनंदाने घाईने गेली. झाकण काढलं. आत बघते तर काय तिच्यात कोळसे दिसले. सूरजचंद्रिका कपाळावर हात मारला. नशिबाला दूर दिला. नवऱ्याला सांगितले. ते ऐकून तेही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य संपत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वन भडकवत होता. सूरजचंद्रिकेने एक एक दिवस दुःखाचा त्रास होता. एके दिवशी तिला मुलीला भेटले. डोळे भरून पाहिले. वाटलं नशिबाने भोगतायत. असे सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो तिला गुरुवार होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासीनं नदीवर आली. तिनं राणीला सांगितलं. ओळखलं का? घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली आहे. नदी किनारी बसली आहे. खूप दमलेली दिसत आहे. आणायला कुणीतरी पाठवा. श्यामबालेनं सख्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितले. आई रथात बसून महालात आली. आईला बघता श्यामबालेने आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटले. आईनं स्नान केलं. मुलींना तिला पैठणी दिली. सोन्याच्या मोत्याचा दागिने दिले. आईचं रूप अधिकच सुखलं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेनं भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपाचा वास दरवळला. श्यामबालेला कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरजचंद्रिका पाटावर घेऊन बसली व ती एकदम शांत होती. तिला मागच्या जन्मी आठवलं. लक्ष्मी चक्रपेने या जन्मी मी राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. श्रावण महिना होता. मुलीनं 4 गुरुवारचे व्रत केले. ती आईनं पाहिलं. ती उपवास करू लागली. देवीने भक्तिभावाची प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायला निघाली. ठरला भोज व्हायला श्यामबाला सोबती गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेल्या पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं होतं. नौकरजवळ देऊन पुन्हा ती सासरी झाली व गप्पा मारत वेळ कसा गेला ते भान तिला नव्हते. मालाधराने विचारले, माहेरून काय आणले? श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं. मालाधराने उत्सुकतेने झाकण उघडलं तर त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना. मग हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांनी राज्य सौराष्ट्राचे होतं. त्या शेजारच्या समुद्रातील आहे हे मीठ. समुद्रातून दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातही खोच राजाने ठेवली. तो विचारात गुंतला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाचा चव देते व मिठानंच मीठ नसलेला पदार्थ आणि त्याचे मीठ खावं. त्याच्याशी मामणी राखावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजाने निश्चयाने उठला. त्यानं आपल्या सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतला. भद्रशवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांना गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रशवानं अनुमती दिली. मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटायला बोलवलं. सेनापती आले. त्याने मालाधराला वंदन केले. आज आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक खडा ठेवला. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाशी आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सैन्य घेतले. बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूनं राजावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराने सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळले होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रू फरशा पडला. अपूर्ण विजय मिळवून भद्रशवाला राज्य पुन्हा मिळाले. मालाधराला या श्यामबालेला तो आनंदाने बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकाने शत्रूवरील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. तो पोत्यात भरून मालाधराने आपल्या 4 सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांना साठाही होता. मालाधरानं भद्रशवाला सूरजचंद्रिका राणीस भेटून यायचं सांगितलं.
ती आल्यावर परत आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबाईने लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती झाली, देवी नैवेद्य झाला. तिनं त्याला असा आईचा उपवास केला. रात्री देवीची आरती आली, देवीचे नैवेद्य दाखवला. सर्वांनी पक्वानाचं नैवेद्य केलं. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचे दिवस. मालाधराने भद्रशिवाला राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूर्यचंद्रिकेला पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो अजन्म पडला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशातून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईला वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले, दुःखाची वळ सरले. असे 60 अवतार ठिकाणी 5 अवतरे सुफळसर पूर्ण. सर्वांनी देवीचे वंदन करावे, त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीची प्रार्थना करावी.